पुढची बातमी बघूयात। बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक अशा निर्णयाची, कारण देशामध्ये प्रथमच पॅसिव्ह युथेनेशिया याला मंजुरी देण्यात आली आहे। 32 वर्षीय रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढायला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। हरीश राणा नावाचा जो युवक होता, जो रुग्ण होता, तो 13 वर्षांपासून कोमामध्ये आहे। रुग्ण हा स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे कुटुंबियांवरती निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते। रुग्ण बरा होणार असेल तर कृत्रिमरित्या रुग्णाला जिवंत ठेवणं योग्य आहे, अन्यथा योग्य नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। आपल्या देशामध्ये कदाचित लोकांना कल्पना नसेल की पॅसिव्ह इच्छामरण किंवा निष्क्रिय इच्छामरण हा आपल्या देशातल्या नागरिकांचा अधिकार आहे असं यापूर्वीच खरं म्हटलं जर का तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं। परंतु त्याविषयी ती जी काय आवश्यक फ्रेमवर्क जे काय आहे तर त्या फ्रेमवर्कची अंमलबजावणी आपल्या देशामध्ये अजूनपर्यंत झालेली नव्हती। सुप्रीम कोर्टच्या या निर्णयामुळे एकंदरीत ह्या सगळ्या प्रकाराला चांगलीच चालना मिळेल आणि ज्या काय अर्धवट राहिलेल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पटपट पुढे जातील आणि हा सन्मानाने मरण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्येक भारतातल्या नागरिकाला आता अवेलेबल होईल अशी आशा बाळगतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।